अखेर महागाई भत्ता 46% वरून 50%. शासनाचा 26 मार्च 2024 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. तर रोख लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांना मिळणार. नमस्कार, एज्युकेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. या आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% वरून 50% करण्यात आला. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच याबाबतचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर देशभरातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवलेला आहे. मात्र महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही वाढलेला नाही. यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महागाई भत्त्यात 4% वाढ केव्हा होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता सध्या संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झालेली आहे. यामुळे त्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय आता लोकसभेचा निकाल लागल्यानंतरच होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2024 पासून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय जून महिन्यात जर झाला तर जानेवारी ते मे या कालावधीतील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मात्र अशातच राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकारी आणि सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. राज्यातील या सदर न्यायिक अधिकाऱ्यांचा देखील आता महागाई भत्ता वाढविणे अपेक्षित आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने 26 मार्च 2024 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आता ही महागाई भत्ता वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू असणार असून याचा रोख लाभ कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे. अर्थातच जानेवारी आणि फरवरी महिन्याच्या महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम देखील आता कर्मचाऱ्यांना वितरित केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे आणि अशातच आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हा 4% वाढवण्यात आलेला आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.